नमस्कार मित्रांनो, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहे पोपटी. तर पोपटीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण आणलेला आहे पाला, ज्याला आपण भांबुर्डीचा पाला असा बोलतो. तर हा अशा प्रकारचा पाला असतो भांबुर्डीचा. हा खास करून हिवाळ्यातच उगवतो. हा रानामध्ये असतो, इझिली अवेलेबल आहे. रायगड परिसरातच जास्त असतो आणि ह्याचे फायदे खूप आहेत. म्हणजे लहानपणी जेव्हा आम्ही खेळायचो किंवा पडल्यानंतर पहिल्या औषध म्हणजे हा पाला चुरून त्याच्या पायाला जिथे कुठे लागला असेल तिथे त्याचा रस लावायचा. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण धुरी करतो मच्छर जाळण्यासाठी, त्यामध्ये पण याचा खूप फायदा होतो. आता पहिले तो पाला आपण धुवून घेऊया. तर हा मी पहिलेच बालदीमध्ये काढून घेतलेला आहे पाला, कारण की ह्याला भरपूर धूळ होती. आपण रानातनं आणलेलं आहे, तर जे काय धूळ घाण जी असेल ती निघून जाण्यासाठी आपण आता पहिले धुवून घेऊया. आता आपण हा पाला 2-3 वेळा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेणार आहे, की जेणेकरून त्याच्यावरची सगळी जी काही धूळ आहे ती सगळी निघून जाईल. तर मी 2 वेळा तो धुतलेला आहे. आता तिसऱ्या वेळेस परत एकदा पाणी टाकतोय आणि विसळून घेतो तो. आपण आता केळीचं पान पण धुवून घेतोय. हे आपण चिकनचे पीस बांधण्यासाठी उपयोगाला येईल. आज आपण चिकनची पोपटी बनवणार आहोत. त्यासाठी आपण 1.5 किलो चिकन घेतलं आहे. हे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग मॅरिनेशन करून कमीत कमी 45 ते 60 मिनटं ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून मसाले व्यवस्थित फोडीनं लागतील. मॅरिनेशनसाठी आपण घरातलेच मसाले वापरणार आहोत. सगळ्यात पहिले आपण लाल तिखट टाकतोय, साधारण 3 चमचे. नंतर 2 चमचे हळद घेतलेली आहे आपण. थोडं हिंग, घरगुती मसाला, त्याचप्रमाणे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकणार आहोत आपण. आता यात आपण धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकले. आमच्याकडे सगळे झणझणीतच खाणारे आहेत, म्हणून तिखटाचं प्रमाण आमच्याकडे थोडं जास्तच असतं. तुम्ही तुमच्या चवीनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता. सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये एक लिंबाचा रस टाकलेला आहे. आता हे सगळं मिश्रण हाताने एकजीव करून घेऊयात आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 45 ते 60 मिनिटं ठेवूयात. चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण वालाच्या शेंगा, जे आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे, ते स्वच्छ धुवून घेऊया. आणि बटाट्यांना चिरा मारून घेऊयात, म्हणजे त्यात मीठ मसाला व्यवस्थित लागेल. चला तर मग आता लाकडं गोळा करायला जाऊयात. इथून तिकडे, अच्छा आहे तिकडे सुकी आहेत का? घ्या घ्या घ्या, वाळीमध्ये पटकन जळेल. अरे तू हात घालू नकोस. आता मी ऑन केलंय. हा ठीक आहे. पटकन जळतील ना.
चिकन आता मस्त मॅरिनेट झालं आहे. आता आपण हे केळीच्या पानात व्यवस्थित बांधून ठेवूयात. आता आपण पोपटी भरायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला एक माठ घ्यायचा आहे. त्यामध्ये भांबुर्डीचा पाला व्यवस्थित दाबून भरायचा आहे. नंतर त्यात वालाच्या शेंगा आणि जाड म्हणजेच खडा मीठ टाकायचं आहे, जेणेकरून वालाला आणि बाकीचे जे काही आपण टाकणार आहोत त्यात मीठ व्यवस्थित लागेल. मीठ टाकून झाल्यानंतर आपण थोडा ओवा पण टाकणार आहे. एक ओवाचा जो अरोमा असतो तो एक चांगला येतो. आज आमच्याकडे जाडं मीठ नव्हतं म्हणून मी नॉर्मल मीठच वापरलंय. त्याने एवढा काही फरक पडत नाही, पण जाडं मीठ असेल तर थोडं चांगलं. आपल्याकडे जो माठ आहे तो छोट्या साईजचा आहे म्हणून लिमिटेड गोष्टीच आपण टाकल्यात. शेंगा टाकून झाल्यावर आपण ह्यात चिकनचे जे बनवलेले पॉकेट्स आहेत ते ठेवलेत आणि त्यावर अजून एकदा पाल्याचा थर लावला आहे. नंतर त्यात मक्याची कणीस आणि बटाटे ठेवले. तसंच यात मसूरच्या शेंगा आणि अंडी पण टाकू शकतो. या सर्व गोष्टी टाकून झाल्यावर माठ व्यवस्थित सील करून घ्या, जेणेकरून जेव्हा आपण माठ शिजण्यासाठी उकडी ठेवू तेव्हा काही खाली पडू नये. आता माठ आपण उकडी ठेवणार आहोत, तर तो व्यवस्थित जमिनीवर राहण्यासाठी आपण छोटा खड्डा करतोय. नंतर बाजूने थोडी लाकडं लावून माठ उकडी ठेवला. आता आजूबाजूने व्यवस्थित आग लागण्यासाठी आपण लाकडं आणि पेट व्यवस्थित घेण्यासाठी झाडाची सुकलेली पानं आणि गवत ठेवलं आहे. हे सगळं व्यवस्थित लावून झालं की आपण आता आग लावली आहे. पोपटी शिजायला कमीत कमी 45 मिनिट लागतात. त्या हिशोबाने आपल्याला आग पेटवून ठेवायची आहे. माठ भरताना माठाच्या आतील बाजूस म्हणजे साईडला व्यवस्थित पाला भरून घ्या. जर तिथे पाला नाही भरला तर आतील वस्तू करपू शकतात. काही लोक माठाच्या ऐवजी पत्र्याचा डबा घेतात, पण माठामध्ये केलेली पोपटी खाण्यास वेगळीच मजा असते. पोपटी व्यवस्थित शिजली की नाही हे बघण्यासाठी माठावर थोडं पाणी टाकायचं. जर ते पाणी तडतडलं तर समजायचं की पोपटी रेडी झाली आहे. पोपटी शिजेपर्यंत आपण निखाऱ्यामध्ये रताळा आणि कलेजी भाजून घेऊया. आता आपल्याला 45 ते 50 मिनिटं झाली. आपण आता माठ बाहेर काढूया. बस 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 उलटा करू.
माठ गरम असल्याने आपण उचलण्यासाठी फडक्याचा वापर केला आहे. आता माठ मोकळा करून घेऊयात आणि बघूयात कशी झाली आहे ते. शिजले तर पाने चांगले. पहिले जे काढले ना ते बाजूला कर ना. नाही बाजूला करणार होता सगळ्यात दोरे गेले ना. ते पडले पीस आहे ना. पोपटी करा. याच्यात शोधून काढायला लागतील आपल्याला. थेम आहे का हा? ए झुकझुक गाडी झुकझुक गाडी झुकझुक झुकझुक. वा, पोपटी तर मस्त शिजली. अरे 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 अरे. ज्या माठाच्या कडेला गेलेल्या त्या थोड्याशा शेंगा करपल्या, पण बाकी खूप मस्त झाली. शेंगा, मके आणि खास करून चिकन मस्त शिजलंय. होय, अरे कशी झाली? छान आहे एकदम, छान आहे एकदम. बुडवून घाण नको करू सगळं. रताळी कुठे? बघू. अरे हे काय, माझ्या हाताचे केस सुद्धा जळले. नेवर माइंड, कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है. मला दे इकडे. तर मग या खायला. तुम्हीही पोपटी घरी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. तोपर्यंत चांगले खा आणि निरोगी राहा. धन्यवाद.